अजितदादांचा अपघात की घातपात हा प्रश्न कायम असल्याचं म्हणत रोहित पवारांनी पुन्हा एकदा संशय व्यक्त केलाय। मुंबईवरून बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती, तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या। हे विमान बारामतीवरून हैदराबादला जाणार होते। तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते। इंधनाच्या टाक्या फुल करून बारामतीकडे जाण्याचं कारण काय, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। मुंबईवरून हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते, म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता। अरे फुल कशाला भरायचं? तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता। त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा। रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। सीआयडी तपास अहवाल कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तपास यंत्रणांचं काम हे संथ सुरू आहे। यंत्रणांवर दबावाची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। ब्लॅक बॉक्स नुकसान, घातपाताचा संशय, विमान मूल्य आणि विमा तफावत, पायलटच्या विम्याच्या रकमेचा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। पायलटचा नियमबाह्य दुहेरी परवाना, पायलटला कुणी ब्लॅकमेल केलं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। डीजीसीएनं कागदोपत्री फेरफार टाळावा, विमानाच्या आत ब्लॅक बॉक्स असतो त्यामुळे जळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळाला हे सांगण्यात येत आहे। हे केवळ मॅनिप्युलेट करण्यासाठी आहे। पेपर जळाले नाही, ब्लॅक बॉक्स कसा जळाला? इतर देशातही असे अपघात झाले, सेम आग लागली, आगीची तीव्रता सेम होती, घटना सेम होती, तरीही ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, असा देखील संशय रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। ॲल्युमिनियम बॉडी, विमानाची जी बॉडी आहे ती 650 डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते, हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे। त्याच्यानंतर टायटॅनियम, स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं। हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे। हा किती डिग्रीला मेल्ट होतो? 1670 डिग्रीला मेल्ट होतो। त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे आणि हा जो भाग आहे हा ॲल्युमिनियमचा आहे, म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो। त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल, ते घडलं असेल आणि ते जळलं, ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे, असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।